किंवा आता त्यांनी आश्वासनं दिलेली. परवा मी त्या आझाद मैदानावर गेलो. मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थींना 8,000 10,000 रुपये देऊ अशी घोषणा होती. अप्रेंटिसशिप ते उपोषणाला बसलेली. मी गेलो तिथं तर त्यांनी मला व्हिडिओ दाखवले. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यावेळी निवडणुकीच्या आधी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की 11 महिने झाले की तुम्हाला कायम स्वरूपाची काम देण्याची व्यवस्था आम्ही करू. आणि 11 महिने झाले, आता 11 महिने राहिलेच बाजूला, 5 महिने झाले ती उपोषणाला धरणं धरायला बसल्यावर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की अजून 6 महिने वाढ देतो, परत कुणी हा विषय विधानसभेत काढायचा नाही. मलाही मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं. नाही म्हटलं, आम्हाला असं सांगितलं. त्यामुळे त्यांच्या क्लिप्स तिघांच्याही बघितल्या. त्यामुळे अशा आता 20 दरात 30% आम्ही कमी करू असं घोषणा होती त्यांची. आता सौर ऊर्जा येईल किंवा आता त्यांनी आश्वासनं दिलेली. परवा मी त्या आझाद मैदानावर गेलो. मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थींना 8,000 10,000 रुपये देऊ अशी घोषणा होती. अप्रेंटिसशिप ते उपोषणाला बसलेली. मी गेलो तिथं तर त्यांनी मला व्हिडिओ दाखवले. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यावेळी निवडणुकीच्या आधी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की 11 महिने झाले की तुम्हाला कायम स्वरूपाची काम देण्याची व्यवस्था आम्ही करू. आणि 11 महिने झाले, आता 11 महिने राहिलेच बाजूला, 5 महिने झाले ती उपोषणाला धरणं धरायला बसल्यावर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की अजून 6 महिने वाढ देतो, परत कुणी हा विषय विधानसभेत काढायचा नाही. मलाही मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं. नाही म्हटलं, आम्हाला असं सांगितलं. त्यामुळे त्यांच्या क्लिप्स तिघांच्याही बघितल्या. त्यामुळे अशा आता 20 दरात 30% आम्ही कमी करू असं घोषणा होती त्यांची. आता सौर ऊर्जा येईल.